जय हिंद मित्रांनो. मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपले न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे. ती अपडेट अशी आहे की RRB GE भरती 2026 म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती निघालेली आहे. आता ही भरती कोणत्या पोस्टसाठी आहे, कोणत्या जागेसाठी ही भरती आहे, ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही काय करायचं, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या भरतीमध्ये काम करण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध होईल. मित्रांनो, इथं या ठिकाणी पहा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना RRB या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे भारतीय रेल्वेमध्ये, तर या भरतीमध्ये एकूण पदसंख्या किती आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचप्रमाणे भरतीसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे RRB यामध्ये, तर तुमच्यासाठी शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे. काही विद्यार्थ्यांना माहीत नसतं की शैक्षणिक पात्रता किती लागणार भरतीसाठी. ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचप्रमाणे अर्ज करण्याची पद्धत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत राहत नाही की हा फॉर्म सुटलेला तो फॉर्म सुटलेला, पण कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख, आता जी भरती निघालेली आहे RRB JE, ही भरती कधीपासून सुरू झालेली आहे त्याची तारीख तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे, किती तारखेपर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता, ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचप्रमाणे पदाचे नाव, पदसंख्या सांगणार आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे वय मर्यादा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत राहत नाही की आता ही भरती निघालेली आहे किंवा आर्मीची भरती निघालेली आहे किंवा BSFची भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी किती वय मर्यादा लागतं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत राहत नाही. त्याचप्रमाणे या भरतीसाठी तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी किती वय मर्यादा आहे आणि वय मर्यादेमध्ये तुम्हाला सूट भेटणार आहे की नाही, म्हणजे SC वाल्यांसाठी, OBC वाल्यांसाठी, त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय जे असन त्यांच्यासाठी तुम्हाला या भरतीमध्ये वय मर्यादेमध्ये सूट भेटणार आहे की नाही, ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा, अर्ज शुल्क किती लागणार आहे, म्हणजे SC साठी, OBC साठी आणि ओपनवाल्यांसाठी. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने, जे काय फॉर्म असेल त्या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अर्ज शुल्क किती आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचप्रमाणे तुमची निवड प्रक्रिया कशी होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉईंट हाच आहे, तुमची निवड. बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरतात, त्यांना माहीत राहत नाही की आपली निवड कशी होणार आहे भरतीमध्ये. ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुमची निवड कशा पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षा पद्धत, या भरतीमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे की नाही, तुमची परीक्षा आहे की नाही, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र. या कागदपत्रामुळे तुमचं काय टायमाला मुलांचे फॉर्म रिजेक्ट होतात, त्यामुळे कागदपत्र अतिशय महत्त्वाची आहे या भरतीसाठी. तुम्ही जेव्हा ज्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरला जातात किंवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरतात, त्या ठिकाणी तुमचे सर्व कागदपत्र त्या ठिकाणी पाहिजे. त्याची मूळ प्रत, झेरॉक्स पाहिजे आणि ओरिजिनल पण पाहिजे. कागदपत्र कोणकोणते लागणार आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, स्क्रीन शेअर करून सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला भरतीविषयी संपूर्ण माहिती समजेल मित्रांनो. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी या भरतीमध्ये सिलेक्ट होते त्यांना वेतन किती भेटणार आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या तारखा, यामध्ये महत्त्वाच्या तारखा पण आहे परीक्षाच्या.
आणि अर्ज कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे PDF जाहिरात. तर ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे RRB JE या भरतीची संपूर्ण PDF जाहिरातची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. अगोदर PDF जाहिरात वाचा. तर मित्रांनो, अगोदर PDF जाहिरात वाचा. काही विद्यार्थी काय करतात, PDF जाहिरात वाचत नाही आणि डायरेक्ट फॉर्म भरतात. म्हणजे फॉर्म भरल्यानंतर तर त्यांना संपूर्ण माहिती नसते की PDF मध्ये काय काय माहिती दिलेली आहे. PDF मध्ये सर्व माहिती दिलेली असते. तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, जागा किती आहे, कोणत्या पदसाठी, कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहे, संपूर्ण माहिती PDF जाहिरातमध्ये दिलेली आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरण्याची पण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला जे नवीन भरता येते त्याचं अपडेट मी व्हिडिओमध्ये टाकत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल. म्हणून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. तर या ठिकाणी पहा RRB JE एक्झाम डेट 2026. भारतीय रेल्वेमध्ये 3,993 पदांसाठी महाभरती जाहीर. किती जागा या ठिकाणी पहा, भारतीय रेल्वेमध्ये या ठिकाणी पहा 3,993 जागा आहे. तर या ठिकाणी पहा RRB JE एक्झाम डेट 2026. तुम्ही इंजिनियर पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण करून भारतीय रेल्वेत मानाची सरकारी नोकरी मिळण्याचे स्वप्न पाहत आहात का? तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने RRB ज्युनियर इंजिनियर JE आणि डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट म्हणजे DMS पदासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध रेल्वे विभागामध्ये एकूण 3,993 जागा भरल्या जाणार आहेत. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, RRB JE म्हणजे ज्युनियर इंजिनियर, JE म्हणजे ज्युनियर इंजिनियरच्या जागा सुटलेल्या आहे. त्याचप्रमाणे डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट म्हणजे DMS ही भरती निघली, हिची पण जागा सुटलेली आहे. तर दोन्ही मिळून जागा पहा या ठिकाणी 3,993 जागा आहे. आणि तुम्ही इंजिनियर आणि पदवी डिप्लोमा पूर्ण करून भारतीय रेल्वे मानाची सरकारी नोकरी मिळण्याचे स्वप्न पाहत आहात का? म्हणजे इंजिनियर पदवीधारकांना आणि डिप्लोमाधारकांना खूप अतिशय महत्वाची संधी आहे. या ठिकाणी पहा, या भरतीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना 35,400 रुपये मूळ वेतनासह रेल्वेचे विविध भत्ते आणि देशाच्या तांत्रिक विकासात थेट योगदान देण्याची संधी मिळणार आहे. जर तुमची जिद्द आणि तयारी पक्की असेल तर भारतीय रेल्वेच्या या मेगा भरतीमध्ये तुमचे स्थान निश्चित करण्याची हीच ती योग्य वेळ आहे. या लेखात आपण शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा, परीक्षा पद्धत आणि अर्जाची प्रक्रिया याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी पहा, RRB ज्युनियर इंजिनियर अप्लाय ऑनलाईन यामध्ये पहा माहिती. भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे RRB, जाहिरात क्रमांक CEN 4/2026. एकूण पदसंख्या पहा, एकूण पदसंख्या या ठिकाणी 3,993. पदाचे नाव पहा, ज्युनियर इंजिनियर म्हणजे JE आणि डेपो मटेरियल म्हणजे DMS म्हणजे डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट्स. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्हाला किती लागणार आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित शाखेतील
इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बीई बेटिक पदवी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख पहा, तर 14 ऑगस्ट पासून हा फॉर्म चालू झालेला आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर, म्हणजे 13 सप्टेंबर पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा, RRB JE भरती 2026 पदे आणि पदाची संख्या. तर या ठिकाणी पहा, ज्युनियर इंजिनियर JE आणि डेपो मटेरियल सुप्रिटेंडन्स म्हणजे DMS हे 2 पद आहे आणि दोन्ही पद मिळून या ठिकाणी 3993 जागा भरणार आहे मित्रांनो. तर यासाठी पहा, शैक्षणिक पात्रता किती लागणार तुम्हाला, तर ज्युनियर इंजिनियर JE म्हणजे संबंधित शाखेतून सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी तुमचा डिप्लोमा पाहिजे. यामध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा किंवा BE BTech पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काय सांगितलं या ठिकाणी पहा, जे विद्यार्थी ज्युनियर इंजिनियर आहेत या पदासाठी फॉर्म भरायचा असेल त्यांनी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स हा डिप्लोमा पाहिजे. 1, 2, 3, 4 प्रकारचे डिप्लोमा पाहिजे आणि डिप्लोमामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा डिप्लोमा BE BTech पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. डेपो मटेरियलसाठी पहा, या ठिकाणी डेपो मटेरियल सुपरिटेंडन्स म्हणजे DMS या पोस्टसाठी पहा, कोणत्याही शाखेतील 3 वर्षाचा इंजिनियर डिप्लोमा किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे उमेदवार अंतिम वर्षाच्या निकालाची प्रतीक्षा करत आहात ते या भरतीसाठी पात्र नाहीत. म्हणजे विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू आहे आणि त्यांचं शेवटच्या निकालाची वाट पाहतात ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकणार नाहीये. तर RRB ज्युनियर इंजिनियर भरती वय मर्यादा या ठिकाणी पहा, कमाल वर्ष 18 वर्ष पाहिजे, कमाल वय 33 वर्ष, म्हणजे तुमचं वय 18 ते 33 वर्ष या भरतीमध्ये पाहिजे. आणि मागासवर्गीयांसाठी पहा, या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी 5 वर्षापर्यंत सूट आहे, OBC साठी 3 वर्षापर्यंत सूट आहे आणि दिव्यांग यासाठी 10 ते 15 वर्षापर्यंत सूट दिलेली आहे. तर या भरतीसाठी अर्ज शुल्क किती पहा, या ठिकाणी खुला प्रवर्गासाठी OBC EWS रुपये 500 रुपये आहे. CBT 1 परीक्षेस बसल्यानंतर 400 रुपये परतावा मिळेल. म्हणजे तुमचे CBT 1 परीक्षा बसल्यानंतर तुम्हाला 400 रुपये परत मिळेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, माजी सैनिक, दिव्यांग, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग यांच्यासाठी 250 रुपये फी आहे. CBT 1 परीक्षा बसल्यानंतर संपूर्ण फी परत मिळेल मित्रांनो तुम्हाला. शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI द्वारे भरायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज शुल्क भरू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही भरती झाल्यानंतर तुमची निवड कशी होणार या ठिकाणी पहा, तर निवड तुमची 4 टप्प्यात होणार आहे. तर पहिला टप्पा पहा, या ठिकाणी पहिलं संगणक आधारित परीक्षा म्हणजे CBT 1 होणार आहे. त्यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे 100 प्रश्न 90 मिनिटाचे असणार आहे. आणि दुसरं संगणक आधारित परीक्षा CBT 2 म्हणजे मुख्य तांत्रिक परीक्षा, यामध्ये 150 प्रश्न असणार आहे. त्यामध्ये तुमचा टाइम 120 मिनिटाचा असणार आहे. त्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि वैद्यकीय तपासणी होणार आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुमची 4 टप्प्यामध्ये निवड प्रक्रिया होणार आहे. परीक्षा पद्धत या ठिकाणी पहा, परीक्षा पॅटर्न CBT 1 यामध्ये तुम्हाला पहा, CBT 1 मध्ये 100 प्रश्न 90 मिनिटाचा वेळ असणार आहे. यामध्ये पहा विषय कोणकोणते येणार आहे, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, जागरूकता, सामान्य विज्ञान, अशा या प्रकारे त्यामध्ये तुम्हाला CBT 1 मध्ये या विषयाचे प्रश्न येणार आहे. CBT 2 मध्ये पहा 150 प्रश्न आहेत, 120 मिनिटं वेळ आहे तुम्हाला. विषय कोणकोणते येणार या ठिकाणी पहा, तांत्रिक विषय 100 प्रश्न, सामान्य ज्ञान, विज्ञान, कॉम्प्युटर, पर्यावरण 50 प्रश्न, अशी इत्यादी या ठिकाणी तुमची परीक्षा पद्धत होणार आहे.
तुम्हाला अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य या विषय जर तुम्हाला पुस्तक लागत असेल, कोणतं पुस्तक घ्यायचं तुम्हाला माहीत नसेल, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या बुकची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बुक परचेस करून अभ्यासाला लागू शकता. तर दोन्ही परीक्षेमध्ये प्रत्येकी चुक्याच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग असला आहे. तर यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे. तर यामध्ये पहा आवश्यक कागदपत्र. तर यामध्ये भरतीसाठी तुम्हाला लाईव्ह फोटो लागणार आहे आणि स्वाक्षरीची स्कॅन कॉपी लागणार आहे. त्याचप्रमाणे 10वी 12वीचे प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे इंजिनिअर डिप्लोमा पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका लागणार आहे. त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी AWS प्रमाणपत्र लागू असल्यास ते लागणार आहे आणि वैध ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र लागणार आहे. मित्रांनो, या भरतीमध्ये तुम्हाला वेतन किती भेटणार या ठिकाणी पहा. निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार पे लेवल 6 लेवल मध्ये स्थान मिळेल. म्हणजे मूळ वेतन तुम्हाला इंटरनल पे 35,400, या व्यतिरिक्त तुमची महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि इतर रेल्वे भत्ता मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 7वे वेतन पण लागू होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि रेल्वे भत्ता पण मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये महत्वाच्या तारखा पहा. ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 14 ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर पर्यंत आहे. 13 सप्टेंबर पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर पर्यंत तुम्ही भरू शकता. अर्ज दुरुस्ती करण्याची तारीख पहा 16 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर. म्हणजे तुमचा काही अर्ज भरताना चुकला असेल, मिस्टेक राहिला असेल, तो 16 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज दुरुस्ती करू शकता. तर या ठिकाणी पहा अर्ज कसा करायचा आहे. RRBच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. क्रिएट अँड अकाउंट वर जाऊन नोंदणी करा. नोंदणी केल्यानंतर लॉग इन करून CEN 4/2026 निवडा. त्यानंतर तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा. त्यानंतर लाईव्ह फोटो कॅप्चर करा, सही अपलोड करा, अर्ज शुल्क ऑनलाईन भरा आणि अर्जाची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवा. त्याचप्रमाणे महत्त्वाचे लिंक्स. तर या ठिकाणी PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक. तर PDF जाहिरातची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही PDF जाहिरात वाचून हा फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरण्याची पण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. मित्रांनो, महत्त्वाच्या सूचना. उमेदवार संपूर्ण देशातून फक्त एकाच RRB मंडळासाठी एकच अर्ज करू शकता. अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या व निकाल प्रलंबित असलेल्या उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. कोणताही जुना किंवा स्कॅन केलेला फोटो चालणार नाहीत. अर्ज भरताना वेब कॅम किंवा मोबाईलच्या फ्रंट कॅमेराद्वारे थेट लाईव्ह फोटो कॅप्चर करावा. पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने पेनाने केलेली स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी. प्रत्येक अर्ज दुरुस्तीसाठी 250 नॉन रिफंडेबल शुल्क भरावे लागेल. तर अशा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरताना काळजी घ्यायची आहे. तर या ठिकाणी पहा RRB ज्युनियर इंजिनियर नोटिफिकेशन. या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 1, एकापेक्षा जास्त RRB कडे अर्ज करता येईल का? तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल तर तुम्हाला उत्तर सांगतो, नाही, केवळ एकच RRB निवड करता एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास सर्व तुम्ही भरलेले अर्ज बाद होतील. प्रश्न क्रमांक 2, परीक्षा शुल्क एक्झाम फी परत मिळेल का? उत्तर आहे हो. जे उमेदवार पहिल्या टप्प्यातील CBT 1 परीक्षेला प्रत्यक्ष उपस्थित राहतील त्यांचे बँक शुल्क चार्ज कापून परत केले जाईल. प्रश्न क्रमांक 3, परीक्षा मराठी भाषेत देता येईल का? उत्तर आहे हो. ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदीसह 13 प्रादेशिक भाषेमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये मराठी भाषेचाही समावेश आहे. उमेदवार अर्ज भरताना आपली पसंतीची भाषा निवडू शकतात. प्रश्न क्रमांक 4,
अर्जाची अंतिम तारीख काय आहे? ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2026 आहे. तर अशा प्रकारे तुमच्या मनात जी शंका होत्या ती शंका पण प्रश्नाद्वारे मी ती क्लिअर केलेली आहे. त्याचप्रमाणे पहा, रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनियरची ही मेगा भरती आहे. इंजिनियरच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे. 3,993 जागांसाठीची ही स्पर्धा मोठी असेल, त्यामुळे आजपासून तयारीला लागा. अधिकृत माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी नेहमी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला चा वापर करा. अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या दिवसांमधील तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी पात्र उमेदवारांनी वेळेत ऑनलाईन अर्ज भरून पूर्ण करावा. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी RRB ज्युनियर इंजिनियरचा या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो. खूप चांगल्या प्रकारे संधी आहे, संधीचा फायदा घ्या, या संधीचं सोनं करा. तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगलेली आहे. तर व्हिडिओ समजल्यास परत पहा आणि या संपूर्ण तुम्हाला माहिती वाचायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी जी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता. आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.